तर बघा आता आपण एका झाडाकडे आलेलं आहे। 2 झाडं तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्यात 2-3 औषधं। एकच औषध तुम्हाला सांगतो आधी, पहिले रामबाण। हे झाडाची फक्त ओळख करून घ्या आधी कसे आहेत हो का। ह्याचे असे फुलं आहेत, पानं। आता हे आपण एक झाड, दोन्ही झाडं इथं जवळजवळ आणले तर त्या दोन्ही झाडाचा आपल्याला औषध उपयोग करायचा आहे। हिला चिकन म्हणतात, खराटी म्हणतात, अतिबाला म्हणतात, ही बी चिकनी म्हणतात हिला। हे असे पानं आहेत काळपट कलरचे, आणि ही अतिबाला, काही ठिकाणी आमच्याकडे उतरंड म्हणतात। ह्याचे पानं मऊ असतात, ह्याचे फळं बघा असे आहेत। हे असं झाड राहतं, ह्याचे पानं एक असे विशिष्ट प्रकारचे मोर होते, तर महागून बघा पांढरं राहतं पान। ह्याचे पानं थोडे जरा बारीक आहेत, नाही तर ह्याचे मोठे मोठे पानं राहतात। तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्या झाडाची मुळी आणि ह्या ह्या बघा ह्याची मुळी काढून आणली आपण। ह्याची मुळी आणि ह्या अतिबालाची मुळी, दोन्हीच्या मुळ्या तुम्हाला उपटून आहे ना, रोज 1-1 चमचा जर तुम्ही असं दुधात अगर पाण्यात उकळून जर पिताय, तर नपुसकता आलेला, एकदम लई दिवसानं अशक्तपणा, शरीरामध्ये थकवा, हे दोन्ही बी आजार ह्या वनस्पतीपासून जायला मदत होते। आपल्याला दोन्ही वनस्पतीचा वापर करायचा। मुळीचा वापर जर केला तुम्ही, तर एकदम शरीरामध्ये 2-3 महिने जर वापर केला तर चांगल्या प्रकारे उपयोग होतो। हे बघा फुलं, ह्याचे असे सुंदर फुलं आहेत, आणि ह्याची मुळी पण तुम्हाला दाखवतो उपटून। आता खाली उपटते का नाही काय माहिती, निबर झाड आहे, दमा उपटतो। आता उपटून तुम्हाला मुळी बी ह्याची दाखवतो कशी आहे ती। बघा आपण मुळी उपटीली ह्याची, हो का, लय खोल मुळी होती। ह्या 2 मुळ्याचा वापर करायचा आपल्याला, बाला आणि अतिबाला। ह्या 2 मुळीचा उघडून जर तुम्ही काही दिवस दुधात घेताय, तर शक्तिवर्धकीसाठी रामबाण औषध होते। रामकृष्ण हरी।